स्मार्ट अहमदनगर न्यूज। अहिल्यानगर येथील पत्रकार सुशील थोरात मारहाण प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। पत्रकार सुशील थोरात आणि त्यांच्या मुलावर 4 दिवसांपूर्वी पाईपलाईन रस्त्यावरील HDFC बँकेसमोर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। मुलाच्या गाडीला धडक दिल्याच्या किरकोळ कारणावरून हा वाद झाला होता। या हल्ल्यात सुशील थोरात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। घटनेनंतर पत्रकारांसह विविध स्तरातून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली होती। अखेर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत या प्रकरणातील 3 आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज परिसरातून पहाटे ताब्यात घेतले आहे। हेमंत उर्फ सोनू कहक, महेश उर्फ पप्पू दशरथ मते आणि प्रशांत शिवाजी निकरट अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत। या कारवाईनंतर आता हल्ल्याच्या तपासाला वेग आला असून आरोपींची पुढील चौकशी तोफखाना पोलिसांकडून सुरू आहे। साम न्यूजचे पत्रकार सुशील मारुतराव थोरात व 49 वर्ष यांच्यावर दिनांक 20/8/2026 रोजी पाईपलाईन रोड HDFC बँकेसमोर जीवघेणा हल्ला झाला होता। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री मुमक्ता सुदर्शन साहेब यांनी या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करावा व या गुन्ह्यातील आरोपितांना तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI जाधव व PSI दरवडे यांच्या नेतृत्वाखाली 2 वेगवेगळे पथक तयार करून 2 वेगवेगळ्या दिशेला रवाना करण्यात आले होते। सदर गुन्ह्यातील CCTV फुटेज तसेच तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती व इतर आवश्यक गोष्टींचा उपयोग करून तपासात जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्यांचा उपयोग करून सदर आरोपींचा शोध घेत होतो। सदरच्या आरोपींचा पथकाने राजगुरुनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, दौंड, सुपा, संभाजीनगर या परिसरात शोध घेतला। आज पहाटे या गुन्ह्यातील आरोपी हे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर वाळुंज या मनेशी परिसरात येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पथक पाठवून सदर ठिकाणाहून या गुन्ह्यातील 3 आरोपी हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक, महेश उर्फ पप्पू दशरथ मते आणि प्रशांत शिवाजी निकरट हे 3 आरोपी मिळून आलेले आहेत। सदर आरोपी त्यांना अहिल्यानगर येथे आणण्यात आले असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे। तोफखाना पोलीस स्टेशन हे पुढील तपास करत आहे।